करा। नमस्कार। आदरणीय हिंदुत्वनिष्ठ गौतमजी खट्टर यांना गोवा पोलिसांनी जी आता अटक केलेली आहे त्या अटक केलेल्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी म्हणून आता आपण सगळेजण जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे एकत्रित जमलेलो आहोत। गौतमजी खट्टर यांनी परशुराम जयंती दिवशी गोव्यामध्ये जे गोवा इन्क्विजिशनमध्ये ज्यावेळी हिंदूंवर अत्याचार झाले होते ते अत्याचार, तो इतिहास, हा सत्य इतिहास त्यांनी त्यांच्या व्याख्यानामधून मांडला। तर त्याच्यामधून जे तथाकथित ईसाई समुदाय आहे तो आक्रमक होऊन त्यांनी गौतम खट्टर यांना अटक करावी अशी मागणी केली। ह्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी गोवा पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन त्यांचे धाकटे बंधू श्री माधव खट्टर यांना अटक केली आणि त्यानंतर गौतमजी खट्टर यांना सुद्धा अटक केली। भारतामध्ये सत्य इतिहास सांगणं हा काही गुन्हा नाहीये, हे आपलं संविधानाचं राज्य आहे, लोकशाहीचं राज्य आहे आणि गौतमजी खट्टर यांनी फक्त सत्य इतिहासच सांगितलेला आहे। तर त्यासाठी ह्या हिंदुत्वनिष्ठ गौतमजी खट्टर यांची लवकरात लवकर मुक्तता करावी अशा आपण मागणी करणारं निवेदन आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। आता भक्तीताई आपलं म्हणणं मांडतील। नमस्कार, मी सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने एक निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। या निवेदनाचा विषय असा आहे की प्रखर हिंदुत्वनिष्ठ वक्ता गौतमजी खट्टर यांना ज्या पद्धतीने गोवा पोलिसांनी अतिशय तत्परता दाखवून अटक केलेली आहे, या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि तात्काळ त्यांची मुक्तता करण्यासाठी हे आजचं निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची विनंती आहे की गौतमजी खट्टर यांनी ज्या विषयावरती भाष्य केले त्या गोवा इन्क्विजिशन याचा अभ्यास पहिल्यांदा जो आहे तर तो केला पाहिजे, त्यांची भूमिका प्रथम समजून घेतली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आज मोठ्या प्रमाणामध्ये अन्य धर्मीय असू द्या किंवा काही तथाकथित जे आहे तर काही नेते असू द्यात, सातत्याने हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात, हिंदू देवी देवतांची विटंबनात्मक आणि अतिशय गलिच्छ भाषेमध्ये त्यांचा जो आहे तो अपमान करतात, तेव्हा कुठलंही पोलीस प्रशासन त्यांना पकडत नाही। हा दुटप्पीपणा का? या दुटप्पीपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर तुम्ही आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांना जर अटक करत असाल तर त्यांना पण अटक करा, कारण भारतीय संविधानामध्ये जे आहे तर समानतेचं राज्य आहे। त्यामुळे ही ज्या पद्धतीने अटक केलेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। त्यांना तात्काळ जे आहे तर त्यांची मुक्तता करण्यात यावी आणि या इन्क्विजिशनचा सखोल अभ्यास करून सत्य इतिहास सर्व लोकांपुढे आणावा। नमस्कार।